तर बुलढाण्यामध्ये महिला मोर्चेकऱ्यांची संख्या लक्षणीय पाहायला मिळाली। त्यांचं नेमकं या सगळ्या संदर्भात काय म्हणणं आहे आम्ही जाणून घेतलं। कोपर्डीच्या या प्रकरणासाठी मुलींच्यासाठी संरक्षण मिळावं, सगळ्या मुलींना एकसारखं शिक्षण द्यावं, त्यांना हक्क द्यावा, त्यांचा अधिकार त्यांना मिळाला पाहिजे। मी एका शेतकऱ्याची पत्नी आहे, एका गरीब कुटुंबातली पत्नी आहे। माझ्या मुलींना शिक्षणाचा, माझी मुलगी म्हणजे सगळ्या जगाची मुलगी, तिचा आदर व्हावा, तिचा सन्मान व्हावा, तिला शिक्षणाचा योग्य मार्ग द्यावा, असा या हक्कासाठी मी इथं स्वतः माझ्या मुलीला घेऊन आलेली आहे। जे कोपर्डीत जे प्रकरण झालं ती माझी बहीणच समजून मी याच्यासाठी आली की ज्या मुलांनी तिच्यावर जो असा अत्याचार केला, जो अपराध केला, त्याला फाशीची शिक्षा मिळावीच। आणि जर सपोज मुख्यमंत्र्यांची किंवा ज्याची कोणीची मुलगी असेल, जर त्याची जर मुलगी असती तर त्यांनी त्याला शिक्षा दिलीच असती, तर याला सुद्धा स्वतःची मुलगी मानून त्यांनी शिक्षा दिली पाहिजे। आणि आता जे मराठा आहे त्यांना 90% मिळून सुद्धा त्यांना जे पाहिजे ती नोकरी मिळत नाही आणि बाकीच्यांना 40% मिळून नोकऱ्या मिळतात, तर आम्हाला सुद्धा तेवढंच आरक्षण मिळालं पाहिजे, हेच आमची मागणी आहे। सर्वांनीच याच्यासाठी जागृत झालेलं पाहिजे आणि एकत्र जमलं पाहिजे, कारण त्या छोट्या मुलीवर अत्याचार झालेला आहे, ते एकदम म्हणजे लाजिरवाणी गोष्ट आहे। त्याच्यासाठी आपण काहीतरी करायला हवं, तिला न्याय मिळवून द्यायला हवा, त्याच्यासाठी आपण प्रयत्नशील असायलाच हवं।